रामकृष्ण हरी. आपण आज ज्या विषयावर बोलणार आहोत किंवा ज्या प्रश्नावर बोलणार आहोत तो प्रश्न म्हणजे हिंदू साधू संतांनी राजकारणावर बोलावे की नाही बोलावे. आता महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. अनेक क्षेत्रातील वेगवेगळे लोक राजकारणावर भाष्य करताना दिसतात. तर त्यामध्ये काही आपल्या हिंदू धर्माचे धर्मगुरू किंवा महाराज मंडळी साधू संत सुद्धा राजकारणावर भाष्य करताना दिसतात. ज्यावेळेस हिंदू धर्मातील साधू संत किंवा धर्मगुरू राजकारणावर भाष्य करतात त्यावेळेस समाजातून असा आवाज येतो की या साधू संतांना राजकारणाविषयी काय घेणं देणं. आता महाराष्ट्रातील निवडणुका म्हणजे महाराष्ट्रातील काही साधू संत सुद्धा याविषयी भाष्य करताना दिसतात. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे काही हरिभक्त पारायण असतील ते सुद्धा आता राजकारणावर भाष्य करताना आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ आदरणीय गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर, त्याच पद्धतीने आदरणीय गुरुवर्य जोशी बाबा यांनी सुद्धा या राजकारणाविषयी भाष्य केलं. आणि मग ज्यावेळेस समाजात आम्ही राहतो त्यावेळेस समाजातील काही लोक आम्हाला विचारतात का हो का तुमच्या त्या महाराजांनी तर राजकारणावर असं भाष्य केलं, त्यांनी राजकारणावर बोलणं योग्य आहे का. तर मुळात तो त्यांचा अधिकार आहे, संविधानाने तो त्यांना दिलेला अधिकार आहे. आणि मतदान कोणाला करायचं किंवा कोणाला नाही करायचं हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु ज्या पद्धतीने इतर धर्माचे धर्मगुरू त्यांच्या धर्मातील लोकांना कोणाला मतदान करायचं किंवा कोणाला मतदान करायचं नाही याचे फतवे काढतात किंवा त्यांना मार्गदर्शन करतात, त्याच पद्धतीने जर धर्मगुरूंनी किंवा आमच्या हिंदू धर्मातील साधू संतांनी महाराज मंडळींनी सुद्धा हिंदूंना मार्गदर्शन केलं तर त्यात गैर काय. जर कोणी राम कृष्ण आदी आपल्या ईश्वराविषयी काही अपशब्द बोलले तर तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे वगैरे वगैरे आपण आपल्या समाजात गप्पा मारताना लोक दिसतात. तर तो त्यांचा जसा अधिकार आहे तसाच आमच्या हिंदू धर्मगुरूंचा सुद्धा तो अधिकार आहे की हिंदू धर्मातील जे काही समाजातील जे काही लोक आहेत, हिंदू जनता आहेत, त्यांनी कोणाला मतदान करावं हे सांगण्याचा त्यांचा सुद्धा अधिकार आहे. त्यामुळे आदरणीय गुरुवर्य चैतन्य महाराज असो किंवा जोशी बाबा असो यांनी जे मार्गदर्शन समाजाला दिलं त्यात काही गैर नाही आहे. कारण तो संविधानाने सुद्धा त्यांना अधिकार दिला आहे आणि मुळात ते कीर्तनकार प्रवचनकार आहे. समाज प्रबोधन करणे हा त्यांचा धर्म आहे. आणि प्रत्येक कीर्तनकार प्रवचनकार हे जर समाज प्रबोधन करत असताना योग्य उमेदवार कसा निवडायचा हे जर मार्गदर्शन करत असतील तर त्यात गैर असं काहीच नाही आहे, तो त्यांचा धर्मसुद्धा आहे. तर आदरणीय गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर जर राजकारणाविषयी हिंदू समाजाला जागृत करत असतील तर तो त्यांचा अधिकारही आहे, तो त्यांचं कर्तव्यसुद्धा आहे आणि तो त्यांचा धर्मसुद्धा आहे. कारण हिंदू धर्मगुरू किंवा वारकरी संप्रदायातील एक विद्वान व्यक्ती म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. आणि असे विद्वान व्यक्ती जर समाजाला मार्गदर्शन करत असतील आणि त्यामुळे जर समाजावर प्रभाव पडत असेल आणि समाज योग्य अशा उमेदवाराला मतदान करत असेल तर त्यात असं गैर असं काही नाही. तर त्यांचं समर्थन प्रत्येक हिंदूंनी केलंच पाहिजे. मी वारकरी संप्रदायातील एक साधक या नात्याने हरिभक्तपारायण आदरणीय गुरुवर्य चैतन्य महाराजांचं समर्थन करतो. तो त्यांचा अधिकार आपण कोणीच घेऊ शकत नाही. त्यामुळे समाजातून असे प्रश्न करणारे लोक हे मुळातच ते त्यांच्या बुद्ध्याच ठिकाण्यावर नाही असं आपण म्हणू शकतो. कारण एकीकडे एका धर्मातील लोक विशिष्ट असे फतवे काढून कोणाला मतदान करायचं आणि कोणाला मतदान करायचं नाही हे स्पष्ट बोलत असताना त्यावर कोणी काहीही मात्र बोलत नाही. पण आमचे चैतन्य महाराज आमचे जोशी बाबा काही जर बोलले किंवा इतरही काही महाराज मंडळी काही बोलले तर लगेच त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केली जातात. म्हणजे ही दुपटी भूमिका का हा प्रश्न आमच्या हिंदू समाजामध्ये पडतो.
सर्वसामान्य हिंदू समाजाला हेच वाटतं की ही दुपटी भूमिका का, की एकाला हा न्याय आणि एकाला हा न्याय. तर त्यांचे धर्मगुरू जे दुसऱ्या धर्मातील लोक आहे स्पष्ट बोलत असतील आणि त्यांच्या धर्मातील जनतेला स्पष्ट सांगत असतील, तर मग आमच्या महाराज मंडळींनी आम्हाला सांगितलं तर त्यात गैर काय. पण तसं न बघता फक्त एकेरी वागणूक देणं असं काही लोकांचा दृष्टिकोन आपल्याला दिसतो. त्यामुळे एकच हिंदू मतदारांनी लक्षात ठेवावे, आपलं एक मतदान खूप गरजेचं आहे. आपलं एक मतदान महत्त्वाचं आहे. त्यामुळे घरात बसलेल्या प्रत्येक हिंदूला बाहेर काढून त्याला मतदान करण्यासाठी जागृत करणे आणि आपल्या मतदानाची टक्केवारी वाढवणे हे आपल्या प्रत्येकाचा धर्म आहे, प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ते फक्त चैतन्य महाराज, जोशी बाबा किंवा तत्सम महाराज मंडळींचंच कर्तव्य नाही आहे. तर आपल्या प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की आपल्या समाजातील प्रत्येक कुटुंबामधून एक मतदारांना बाहेर काढून त्यांना मतदान करण्यासाठी जागृत करणे. त्यांच्या मतांचं किती मूल्य आहे, मतदान हे किती महत्त्वाचं आहे त्यांना पटवून देऊन त्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृती, भारतीय धर्म तत्त्वज्ञान, भारतीय परंपरा याचं संरक्षण जतन करण्यासाठी ज्या उमेदवाराची तळमळ आहे अशा प्रत्येक उमेदवाराला आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील हिंदू मतदारांनी मदत केली पाहिजे, त्यांनाच मतदान केलं पाहिजे. नाहीतर प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण यांना भऱ्या स्टेजवरनं त्यांच्याविषयी काहीही बोलणारे लोकसुद्धा आहेत. त्यामुळे भगवान श्रीरामचंद्र, भगवान श्रीकृष्ण आणि तत्सम आपले हिंदू देवी देवतांचा आदर सन्मान करणाऱ्या उमेदवारालाच मतदान आपण केलं पाहिजे. गोमातेचं रक्षण करणं हा आपला धर्म आहे आणि गोमातेला माता म्हणणाऱ्या किंवा माता म्हणणं याची लाज न वाटणाऱ्या उमेदवारालाच आपण मतदान केलं पाहिजे. महाराणा प्रताप असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, छत्रपती संभाजी महाराज असो किंवा असे कोणतेही महापुरुष असो, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर सुद्धा असो, तर या सर्वांचा विषयी आदरभाव असणाऱ्या उमेदवाराला आपण मतदान केलं पाहिजे. आणि आपल्या हिंदू धर्मावर स्पष्टपणे भूमिका घेणारे, आपल्या हिंदू धर्मासाठी आणि हिंदू जनतेसाठी स्पष्टपणे बोलून त्यांची बाजू घेणारे उमेदवार निवडणं हे काही गैर नाही आहे आणि तो आपल्या हिंदू समाजाचा अधिकारसुद्धा आहे. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मातील काही महाराज मंडळींनी राजकारणावर काही भूमिका घेतली आणि समाजातील काही लोक जर त्याविषयी आक्षेप घेत असेल तर आपणसुद्धा त्याविषयी त्यांना उत्तरं दिले पाहिजे, हे आपलंसुद्धा कर्तव्य आहे. त्यामुळे मला असं वाटलं की चैतन्य महाराज असो किंवा जोशी बाबा असो, हे त्यांच्या व्यासपीठावरनं जे काही आपल्या हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी, मतदानासाठी जागृत करण्यासाठी जे काही बोलले आणि ते बोलल्यानंतर जर काही लोकांना वाटत असेल की बाबा महाराज मंडळींनी का बोलावं, तर त्यांच्यासाठी काही आपण बोललं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मी आज बनवला. त्यामुळे आपलं प्रत्येक हिंदू तरुणांचं कर्तव्य आहे की जर कोणी आपल्या धर्माविषयी बोलत असेल तर त्याचं आपण समर्थन केलं पाहिजे. तर आदरणीय चैतन्य महाराज हे खूप मोठे विद्वान, मी सांगावं याची गरज नाही आहे. वारकरी संप्रदायातील त्यांचे कीर्तन प्रवचन ऐकणारे प्रत्येक व्यक्तींना त्यांचा अधिकार काय हे माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मी काय बोलावं याविषयी काही गरज नाही आहे. पण असे व्यक्ती ज्यावेळेस बोलत असतील तर त्याचं समर्थन आपण प्रत्येक समाजातील व्यक्तींनी केलं पाहिजे, एवढंच मी सांगतो. आणि आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्यासाठी त्यांना घरातून बाहेर काढा आणि मतदानाचा टक्का वाढवा, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.